माझ्याकडनं घेऊ नको बोलते. त्याला बोलले मी ब्लॉग स्टार्ट करते, बोलतो माझ्याकडनं घेऊ नको बोलतो. तुम्ही बघू शकता हा मुलगा एक नंबरचा आळशी आहे. याला कुठं बघितला असेल तर हा अवघ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, तुम्हाला कुठं पण भेटून जाईल हा. बघू शकता. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात? आय होप मजेत असाल. तर तुम्ही बघत असाल काहीतरी चेंजेस वाटत असेल की अरे हे कुठे बसली तर काय खिडकी दाखव. तर मी आहे एक रूममध्ये, म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत आम्ही आलेलो फिरायला कामानिमित्ताने आहे ना. सम्राटला पण घेऊन आलोय. आमचा ड्रायव्हर पण इकडं झोपलाय. तर कामानिमित्ताने आम्ही आलेलो. एक छोटंसं काम होतं आमचं, ते सक्सेस झालं की मी तुम्हाला नक्की सांगेल की मी कुठे गेले होते. हा सम्राट बोलतो हे शिशा दाखव, म्हणजे हे दाखव, खिडकी दाखव. तर हा असं रूम आहे आम्ही जो घेतलाय तो. सकाळी आम्ही किती वाजता उतरलो इकडे, इकडे असं आहे. आणि माझ्या मागचं तर तुम्हाला माहितीच आहे. अरे तू ठेव ना, ते कशाला घेतलंय, ठेवते. हे बघा इथं पण आमची मस्ती थांबत नाही, म्हणजे आम्ही कुठं पण पोचलो का माझे हस्बंडची मस्त तयारी बियारी झाली, आंघोळ बिघोळ करून विलन दिसायला लागले. गौऱ्या गौऱ्या भाऊकडे बघितलंस का? भाऊ गाडीला काय लावलंय? भाऊने गाडीला काहीतरी लावलंय आता. गाडीला दाढीला दाढीला बघ ना, अर्धी व्हाईट आणि अर्धी ब्लॅक दिसते बघ. डाऊन 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 डाऊन. तर आता आम्ही पोचलो सकाळी इकडे. कितीला पोचलो आपण? 6ला ना? 6ला पोचलो ना? 6 वाजता पोचलो आम्ही आणि रूम बुक केली सकाळी सकाळी. म्हणजे ॲक्च्युली रूम आम्ही ऑनलाईनच बघितली की कुठली अवेलेबल आहे पटापट, पण नशिबाने आम्हाला भेटली. पण स्वस्त आहे, एवढं काही हे नाही आहे. तर मग आराम वगैरे झाला आहे, आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ बिंघोळ सगळं झालं आता आमचं. आता आम्ही निघतो बाहेर. आता चाय पाणी करू आणि नाश्ता वगैरे करून पुढे जाऊ. त्यानंतर मी तुम्हाला नंतर सांगेलच, मी म्हणाला आधी की कुठे चाललोय ते. झालं का रे? पण दादूला घर असो नाही तर कुठलं पण हॉटेल असो, घर आम्हाला रूम सारखं दिसतं बस. आहे ना दादू? त्याला माहित नाही लॉक. हा दादू, घर म्हटलं सेमच दिसतं की नाही? त्याला लॉक करायचं माहित. काय येईल? याला खिडकी खोलायची. हा जसा आलाय सकाळपासून खिडकी खोलतो, पण याच्याकडनं खिडकी खुलायला झाली. तोडून जाऊ रे रूमचा आपण काय ना काहीतरी. हा 1500 रुपयाचं आहे का ते? 1500 रुपये देऊन टाकू. अरे बच्चे, तुला काहीच माहिती नाही. अरे बच्चे, याला सगळं माहिती आहे. बोल. अरे बच्चे, तुला काहीच माहिती नाही. जाऊ दे, ते तुटून जाईन. कशाला खोलतोय? बघा असं आम्ही कुठे गेलो ना, अशा रूम मध्ये काड्या करतो. शांत बसवतच नाही तर आम्हाला लागलं ना, असंच पाहिजे. चिटिंग करतोय. चिटिंग ना, असंच पाहिजे. खोलून टाकू का? पप्पा स्क्रू ड्रायव्हर घे, खोलून टाकू. फोडून टाका डायरेक्ट. हे कर ना. फोडून टाकायचं डायरेक्ट. नाही निघणार गौरे ती खिडकी. ते ना जंग झालंय. ते म्हणतात रूम मध्ये कसं लोकांचं काम पुरती काम असतं ना, त्याच्यामुळे अशा कुठल्या गोष्टींना हात लावत नाही, मध्ये गंज पकडतं. तसं त्या खिडकीचं झालं है ना. कोणी हात नाही लावलं त्याला तर खिडकीचं म्हटलं गंज पकडलंय तिथं. खोलत नाही ना जास्त, कोण नसेल रूम वरती, त्याच्यामुळे बिना तोंड धुवायचा अशा चालू.
चिंकीला अंग पाणी तोड. सकाळी सकाळी हे जे आंघोळ झाली आहे सकाळी सकाळी पप्पा सोबत. जा ना दात घस. अय बोरा दात घस. मा मेकअपचं सामान द्यायला काय नाही. बघू शकता आम्ही हॉटेलच्या इथे खाली उतरतो. कबूतर कसे उडत आहेत हे बघा. एक नंबर. इकडे पण बघा बकऱ्या बकऱ्या. आल्या दिवसांनी बकऱ्या बघायला भेटल्यात आम्हाला. बकऱ्या बकऱ्या बकऱ्या. ते बघ तिथं आहे रे माझ्या मताने. आता हॉटेल शोधणं चालू आहे आम्हाला. आता खायची भूक लागली. काय पाहिजे? आम्ही इकडे हॉटेलमध्ये होतो गावाला. आता बघू नाश्ता कुठे भेटतो. किती बकऱ्या आहे इकडे. किती कबूतर उडत आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप भारी वाटतंय ना. आणि इकडे समोर दुकान आहेत ना. हे लोक काय करतात सकाळी सकाळी म्हणजे आता अवघे वाजले 9, 9:30, 10. हे लोक दुकानवाले आहेत ना इकडे धान्य टाकतात कबुतरांसाठी. आणि इकडे बकऱ्यांसाठी पण टाकतात. फायनली नाश्ता भेटला आम्हाला. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे नाश्ते मागवले. केळीच्या पानामध्ये दिलेले वेगवेगळ्या आयटम आल्या. साधे टेस्ट. गौऱ्या मालक आहे इथला. सगळ्यांसाठी मागवलं पेस्ट. साधा आहे. साधा कोथिंबीर छान लागतोय. छान लागतो. कोथिंबीर आहे. मिरची नाही टाकली. नाही टाकली. आवर लवकर. तुला काय झालं? इकडं नाही इकडं. सो आता इकडे आमचं जेवण वगैरे झालं. नाश्ता पाणी रे. हां नाश्ता पाणी आमचा इकडे झाला. म्हणजे नाश्ता केला आम्ही. जेवण नाही केलं. नाश्ता करून मग आता आम्ही निघालो आहे फिरायला. फिरून वगैरे हां काय बीच बीच आहेत ना मस्त फिरून वगैरे मग घरी निघू. भारी. आपली स्वतःची गाडी असेल तर कसं रुतबा असतो हिंडायला. आहे की ना. स्वतःची गाडी असली तर म्हटलं कसं रुतबा असतो फिरायला है ना. असं असतं. असं असतं. नाही तर आम्हाला गाड्या हे कराव्या लागायच्या. गौऱ्याला बोलावं लागायचं भाऊसी यांची गाडी वगैरे. भाऊ गाडी वगैरे. भाऊ गाडी वगैरे. आता गाडी घेतली तर आता गरज नाही. प्रमाणे जे आहे ते टाकायचं आणि निघायचं. तर आता आम्ही जातोय बघतोय कुठलं स्पॉट आहे असं फिरण्यासारखं वगैरे. जर मी गेली तर ब्लॉग तिथे करेल शूट. खाऊन पिऊन झालेलं आहे मस्त. आणि हे शहर पण खूप सुंदर आहे. आणि तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू इकडे. सकाळ आता दुपारचे 12 वाजले. आपण राईट मारून घालून आणतो वगैरे. इकडे ड्रायव्हर आहे आमचा. कसं आपलं आय एम नॉट ड्रायव्हर. कोण आहे मी? कोण आहे? माझा ड्रायव्हर. ड्रायव्हर नाही. कोण आहे? कोण आहे? ते सांग. ड्रायव्हर आहे. कोण आहे? तुझ्या तोंडाने सांग. थांब माझ्याकडे कॅमेरा घेऊ दे. सांग तुझ्या तोंडाने कोण आहे. सांग कोण आहे तुलाच माहिती आहे. सांग ना कोण आहे. तू सांग. तू म्हणशील ते नाव देऊ आपण. ड्रायव्हर आहे. सांग. ड्रायव्हर कोण आहे सांगशील का. इथून घ्या. हा डिस्टर्ब नाही करायचं त्याला. कारण की मागं पण तुम्ही गौऱ्याला ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आम्ही नाशिकला फिरायला गेलेलो. ते कुठे गेलेलो गौऱ्या आपण. ते ह्याच्यावर स्पॉट याच्यावरती गेलो धबधब्यावरती नाशिकच्या. तर तुम्हाला मी त्या ब्लॉग मध्ये पण सांगितले. तर ज्यांना माहित नसेल मी त्यांना पुन्हा एकदा सांगते. माझे मिस्टर आहेत ना. माझ्या मिस्टरांच्या मावशीचा मुलगा म्हणजे गौरव साळवे. म्हणजे माझा दीर.
हे सांगायचं असतं हा. ड्रायव्हर नाही सांगायचं. म्हणजे माझा धीर लागतो ड्रायव्हर. आम्ही त्याला प्रेमाने नाव ठेवलंय कारण की आम्ही कुठे पण जायचं म्हटलं ना, जर त्याला जर आम्ही त्याला असं कधी बोललो ना की ड्रायव्हर बोलतो सॉरी की गौऱ्या आपल्याला जायचंय कुठेतरी, सरळ दाखवतोय तर तो एका पायावरती उभा असतो. आणि ड्रायव्हर म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावशीचा मुलगा तो नंतर आहे, पण आम्ही त्याला माझ्या भावाचा मित्र होता ना तेव्हापासून आम्ही ओळखतो. त्याच्यामुळे आमची अशी ओळख आहे म्हणून मी त्याला आरे तुरी करते. यांच्यापासून आमची ओळख नाहीये हे आम्हाला नंतर कळलं की माझ्या मिस्टरांच्या मावशीचा मुलगा लागतो म्हणून गौरव. सो असं नातं आहे आमच्या दोघांमध्ये. एकीकडनं दिराचं पण लागतं, एकीकडनं बहिणीचं पण लागतं. आणि मी आता तिसरा ड्रायव्हरचा लावलेलं आहे. हा, तुम्हाला कुठलं नातं कम्फर्टेबल वाटतं तसं सांगा, आम्ही ते बोलू. पोरगी बघून द्या मला एक लग्न. हा, ते त्याला पोरगी पाहिजे एक लग्नासाठी. जर असेल कोणी तर कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही त्याला बघितलंच आहे, आता माझ्या बाजूला मस्त मेंदूवडा चापटत होता. तर असेल कोणी पोरगी तर सांगा मला, बायोडेटा द्या. लग्न बाकी आहे. वय किती? 22. जरा ड्रायव्हिंग करते. वय वर्ष 22 आहे त्याचं, आता रनिंग 22 आहे. आणि कामाचं हेच आहे, टुरिस्टचं काम असतं है ना रे. 4 व्हीलर त्याची स्वतःची एक 4 व्हीलर आहे इनोवा म्हणून. हा म्हणजे इनोवा म्हणून म्हणजे इनोवा आहे त्याची स्वतःची अशी. तर असं आहे, तर आम्ही कुठे पण जात असलं ना की त्याला फक्त सांगायचं काम असतं एक शब्द की बाबा आपल्याला जायचं आहे, तर तो एका पायावरती रेडी असतो. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मी ड्रायव्हर नाव ठेवलंय त्याला. आजच्या बातम्या इथं संपल्या. इथून पुढे दुसऱ्या बातम्या कंटिन्यू करू. तर गाईज आता तुम्ही बघू शकताय आम्ही जाम थकलोय. सगळ्या याची वाट लागली आहे, एवढं फिरलो आम्ही. आता आम्ही चाललोय दमणला. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा मला. एक बीच आहे, त्या बीचवर आम्ही चाललोय. मला तो आता दाखवतो पुढे. किती वेळ आहे भाऊ अजून त्याला? हा, 1.5 घंटा लागेल अजून. वापी जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून सांगा. मग 1.5 घंटा लांब आहे. मी ब्लॉग मध्ये आताच बोलायला लागले. तर भेटूया 1.5 घंट्यानंतर. तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवते व्हिडिओ एक नंबर मस्त संध्याकाळचा 4-5 वाजेचा नाश्ता केला. आणि तुम्ही बघत राहा. जाम दमलोय, गाडीत झोपून तरी दमलोय. फुल AC BC खतरनाक दमलोय. तर गेल्यावर पोहोचल्यावर आता करूया स्टार्ट. बघा या बादशाचं झोपणं बघा. मस्त पाय लांबीम केले आणि डोळा बरा नाही आणि म्हणतं मम्मी मला यायचं तुझ्या सोबत. बघा नाटके बघा याच्यावाले बघितले. बरं नसताना डोळा आलाय तरी पण सोबत चल बोलाय ना. हम नहीं लौटेंगे, नाशिककर है भैया, खानदेशकर भैया, तब तक छोड़ेंगे, समझा क्या? गौरे गाणं बोल. बघा काय बोलताय का तुम्ही? हा, अरे म्हटलं बोल. ते बोलली काय बोलताय का तुम्ही? फायनली आम्ही बीचला आलो आहे. बघू शकता बीचला आलो म्हणजे आता आतमध्ये जायला रस्ता आहे का माहीत नाही, कारण की पाण्याचा लोड जास्त आहे. आणि इकडे कार्यक्रम चालू इथे कार्यक्रम चालू आहे. बीचला पाणी किती आलेलं आहे.
हा view आहे. तिकडे कपड्या बिपड्या आहेत सगळ्या. लय लांब आहे पण. टपऱ्या बिपऱ्या खायच्या खुयच्या सगळ्या लय लांब आहेत. हा ते मग पुढे आहे. तिकडनं वेगळा रस्ता होता. हा मुद्दामून इकडे पाठवला आपल्याला इकडे. गाडी नाही येऊ शकत का आतमध्ये? हवा हवा ए हवा जेवण नाही पण आता. ए कोणाचं वर्ग आहे? आपल्या तुम्हाला एक फरक दाखवते रेतीमध्ये. हे बघा, इथे रेती बघा कशी आहे. समुद्राची रेती बघा कशी आहे. एकदम मऊ आणि काळी भोर. तुम्ही हे जर मुंबईकडे आलात ना, मुंबई बीच आपलं हे बीच कुठलं गिरगाव चौपाटी वगैरे या बीचवर जर तुम्ही गेले ना, तिकडे तुम्हाला एकदम चिकट माती भेटेल. एकदम चिकट आणि सोनेरी कलरची असते ती माती. ब्लॅक नसते, एकदम ब्लॅक, एकदम वाळूसारखी माती. अजून काय माहिती हवी असेल तर विचारू नका, माहिती आहे मला. हा बिल भारी येते पण बिल असं येतं की जसं काय आपण छोट्या गोव्याला आलोय असं फील येतं. हव्यामुळे कदाचित माझा आवाज येत नसेल तुमच्यापर्यंत. तुम्हाला आता मी इकडे काहीतरी फेस्टिवल चालू आहे ते दाखवते. लांबून करून तुम्ही बघा. जेव्हा कसं फिरते ना आणि 1200 रुपये आपली आले. फेस्टिवल लांबूनच तुम्हाला दाखवते. ते लोक कुठे पोहोचले बघा आणि मी कुठे. हे ते लोक बघा कुठे पोहोचले आणि मी बघा कुठे. तर असं बीचवर आलं ना, असं चिकट चिकट एकदम अंग होतं, चिकट चिकट. म्हणून मला बीचवर यायचं मन नाही. आता बाकीच्यांना यायचं होतं तर आपण नाही नाही बोलू शकत. म्हणून मग आलोय बीचवरती. कुठे जाऊन काढ आता. तर तिकडे इव्हेंट चालू आहे. इव्हेंट म्हणजे काहीतरी स्पर्धा आहे कुठलीतरी. म्हणजे सायकलची का काहीतरी स्पर्धा आहे. तर सायकलची मॅरेथॉनची स्पर्धा चालू आहे तिकडे. मी तुम्हाला दाखवते की छोटा गोवा वाटतो ना, छोटा गोवा तो हाच आहे. का मी तुम्हाला बोलते छोटा गोवा? कारण तुम्ही ते झाडं बघा, तुम्ही बघू शकता ते झाडं सेम गोव्याला असतात, सेम तसं. आणि इकडे समोर बीच आहे आपल्या साईडला. आणि थेट बीचच्या समोरच एकदम हे समोरची घरं बघा इकडची. हे बघा, हे जे घरं आहेत ना, हे समोर घरं आहेत ना, सेम गोव्याच्या घरांसारखी घरं दिसतात. तुम्हाला मी जवळून पण दाखवते. बघा मी टेरेस जे केलेले आहे ना, हे पण सेम गोवाला कसे घर असतात छोटे छोटे, तसे घर आहेत. तसे आहेत ते घर. मी बोलली काय दाखवते मला. काय गरीब लोक. बघा इकडे बघितला ना. घर असं वाटतंय की अमेरिकेला सुद्धा असे घर असतात. मी अमेरिकेत हे रूम्स आहेत. मग ते दाखवतोय की बघा छोटा बीच, छोटा गोवा जो आम्ही बोलत होतो तो हाच. तुम्ही गोव्याला जा किंवा इथं या, गोष्ट एकच आहे. तुम्हाला गोव्याला जायला जर पॉसिबल होत नसेल
तो तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. माफी काय रे हा धमन बीच. हा धमनला आलो आहे आम्ही ह्या बीचला. दमन रे दमन नाही. धमनच बोलले. काय बघा हे असे घर इकडे अजून तुम्हाला एक घर दाखवते. बघा समोर कसं आहे. म्हणजे ऍक्च्युली हे रूम्स आहेत पूर्ण गोव्यासारखे. गोव्याला कसे रूम्स असतात तसे रूम्स आहेत ते. हे बघा इथे. दादू भूक नाही लागली का तुला? हा आहे लागली त्याला. माहिती गाडी मला हे बघा इथं आपण तिकडनंच जायचं बाबा. हे बघ हे कसं किल्ल्यासारखं आहे. काय लाईट हाऊस सारखं दिसतंय समोर. किल्ला टाईप दिसायला लागलं बघा. इथे दिसतं दाखवते मी तुम्हाला. सेम किती भारी दिसतंय. फक्त असंच याच्यासाठी इथे किती सुंदर दिसतंय. अवघे बीचच्या समोरच बसायला बघितलं दगडाचे किती. पाणी बघा किती भरलेलं आहे बीचवरती. म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नाही सम्राटला घेऊन. बाहेरूनच बीच बघून जेवण वगैरे करू आणि मग निघू. बघा पाण्याची लाटा बघा. समुद्र 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 नाही समुद्र आहे समुद्र 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 होते कधी कधी भोपळी वळते. चला आता आपण गाडीत बसू. गाडी आली रे. दम लागला मला त्याच्यामुळे मी बसले. आमची गाडी येते पार्क केलेली तिकडं गाडी. मला लय थकले. जेवण नाही केलं अजून. फिरण्याच्या नादामध्ये जेवण पण नाही झालं. पण छान वाटलं इकडे येऊन. बघा तुम्ही शहर आपलं मुंबई बघा आणि हे आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्रात बघा आणि इकडे बघा. रस्ता तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला रस्ता बघा. एक कचरा सापडणार नाही रस्त्यावरती. एक कचरा. चला फायनली आपली गाडी आली. बसू आपण गाडीमध्ये. तिकडनं मला हे किल्ला दाखवले बघा. तो अजूनपर्यंत अक्षरशः आम्ही एवढं पुढे आलो तरी पण तो संपत नाहीये. एवढा मोठा किल्ला इकडे जाऊ शकतो बघ. ते किल्ले हवालदार आहे. अच्छो अच्छो पप्पी कसं खोलला? मी नाही खोलला. आपल्याला जाऊन देता का नाही पाठवलं आपल्याला. मी आम्हाला तिकडनं इकडे पाठवले की या रस्त्याने जा डायरेक्ट बाहेर निघणार म्हणून आम्ही या रस्त्याने आलो. जा बोलतोय तो अडवणार ना आपल्याला. बघितलं फुल VIP ट्रीटमेंट आहे. दूध आहे का? ट्रीटमेंट